चला कृती करूया. नक्की. काय सुरू एक करायचं बाउल हवाय पहिल्यांदा? मला आधी. बाऊल लागेल, हो. घ्या. आधी आपण साधारण आपलं हे 1 वाटी उडदाच्या डाळीचं पीठ आहे, आपण ते घेतलेलं आहे. करेक्ट. भाजून भरड सारखं आपण भरड केलंय. सारखं केलंय, जाडसर केलेलं अगदी आहे. बारीक नाहीये, जराशे त्याच्याने आपण- छान हलके होतात ते भाजल्यामुळे ना, पदार्थ हलका होतो आणि पचायलाही थोडासा इझी जातो. ठीक आहे. आणि हे चण्याची डाळ, चण्याची डाळ ह्याची पण भरडच घेतलीये बरं त्याची का, पण भरड असते. पावडर फॉर्म मध्ये अगदी नाहीये, भरड आहे. नाही. बर. मग त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत. थोडं आधी दही घालणार आहोत. त्याला छान चव येते त्याच्याने आणि पचायलाही थोडं हलकं होतं. आधी आपण घालणार आहोत तिखट. आता हा आपला डाळीचा पदार्थ आहे, उग्र पदार्थ आहे, तर तिखट थोडं जास्त लागतं की जेणेकरून ते चवीला आपल्याला त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी साधारण आपण एवढं तिखट घालणार आहोत. बरं ठीक आहे. ही थोडी हळद चवी रंगासाठी. धणे पावडर, धने पावडर, जिरे पावडर, जिरे पावडर, मीठ पावडर, मीठ, हिंग पावडर, हिंग टाकलाय. थोडी कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये बर. आणि थोडं तेलाचं मोहन लागेल आपल्याला. मग गरम करायचंय का? नाही नाही, आपण साधंच घालणार आहोत. बर. 1-1.5 चमचा निघ द्या. साधारण मोहन सारखं आपल्याला पाहिजे, तो पदार्थ हलका व्हावा म्हणून. अजून थोडं घाला, अर्धा चमचा पुरे. तर पाणी हे आपण छान असं घट्टसर भिजवून घेतोय आणि भिजवल्यानंतर साधारण आपल्याला अर्धा तास हे झाकून ठेवायचंय, रेस्ट करायचं, जेणेकरून हे जे जाडसर आहे ते छान मुरलं की मग छान पदार्थ हलका होतो त्याचा. बेस्ट. घालू पाणी? हो, पाणी घाला थोडं थोडं. दही, तेल आणि पाणी याच्याने ते आपण छान असं भिजवून घेतो. तर आमच्या समाजामध्ये ह्या जास्त करून जो समाज आहे त्या समाजामध्ये रेसिपीज ह्या ज्या परंपरागत किंवा कुळाचारामध्ये, आता हा जो पदार्थ ह्या आमच्या कुळाचारामध्ये बनवला जातो, जे आपण चैत्र 14 किंवा अष्टमी नवमी असतात चैत्रातल्या, तर देवीला जे कुलस्वामिनीला जे बोनं भरलं जातं त्याच्यामध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो. आणि खानदेशमध्ये कानबाईचा उत्सव असतो, त्यावेळी पण हे नारळ केली जातात. अरे वा, मला ही माहिती आज पहिल्यांदा मिळते की खानदेशामध्ये असा एक उत्सव आहे कानबाई. हा कुठे साजरा होतो? हा खानदेशमध्ये साधारण म्हणजे धुळे जळगाव साईडला जो समाज आहे आमचा, त्यांच्याकडे कानबाई हा उत्सव असतो. एक देवीच असते ती आणि तिचा जागर केला जातो. किती छान. आणि तेव्हा हा पदार्थ केला जातो का? तेव्हा हा पदार्थ केला जातो. एका कढईमध्ये आता आपण पाणी उकळत घ्यायला ठेवूया. कढईमध्ये आम्ही आता पाणी उकळत ठेवणार आहोत. गाणं तुम्ही शास्त्रीय शिकताय ना? हो, थोडं शास्त्रीय म्हणजे शास्त्रीय तर आता शिकायला घेतलंय. थोडं आवड म्हणून पूर्वी शिकले होते, पण मधल्या काळात जमलं नव्हतं, तर मग आता पुन्हा शास्त्रीय चालू केलेलं आहे. पण भजन गेल्या 15 वर्षापासून मी शिकते. किती परीक्षा झाल्या शास्त्रीयच्या? प्रवेशिका पूर्णपर्यंत झाले, आता मध्यमा प्रथमची तयारी. अरे वा वा वा, छान 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 छान. म्हणजे भूपाली राग, यमन राग, हो राग आहे, अलैया बिलावल, खमाज. अलैया बिलावल आता आहे. अरे वा. पाणी किती लागणार आहे बघा. घ्या, अजून थोडस लागेल आपल्याला. असं हे छान भिजवून झालेलं आहे. हे थोडं मळून ठेवूया म्हणजे आपलं पटकन ते मुरून येईल. मी जरा प्रेक्षकांना दाखवतो की भरड घेतल्यामुळे हे जे मळलेलं आहे त्याच्या टेक्स्चर मध्ये तुम्हाला ती भरड जाणवते बघा. पीठ मळल्यानंतर दिसतं ते वेगळं, पण आपण जे उडदाच्या डाळीचं आणि चण्याच्या डाळीचं ती भरड आपल्याला ह्या मळलेल्या ह्याच्यामध्ये जाणवते. छान. अजून मुरलं की छान घट्ट होतात, मग त्याचे आपल्याला गोळे करायचे. आता हे आपण साधारण 15-20 रेस्ट करण्यासाठी ठेवूया. मग ह्या मळलेल्या पिठाची विश्रांती होईपर्यंत ऐकवायला आवडेल का तुम्हाला? एक भजन. चला ऐकवा. 2 ओळी ऐकवल्या तरी चालतील, तुम्हाला फार त्रास न देता आम्हाला. नाही. सांग रखू माई तुझ्या विठ्ठलाला, सांग रखू माई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा खुळा केला. अरे वा वा. तुझ्या विठ्ठलाने माझा नामा खुळा केला. वा वा, किती छान. काय 2 ओळीमध्ये सुद्धा काय अर्थ असतो ना. फारच सुरेख. वा वा, धन्यवाद निलिमाजी. आता काय करायचंय?
आता हे आपलं रेस्ट झालेलं आहे पीठ. हा. इकडे पाणी उकळत आहे. हम्म. आपण आता याचे गोळे करून घेऊया. बर एक प्लेट हवी मला. देतो की. घ्या. मी एक काम करू का, तुम्हाला थोडं मोकळेपणाने स्वयंपाक करता येईल म्हणून हे बाजूला करतो. हो हो चालेल चालेल. हे आता आपले छान असे इकडं. गोळे झालेले आहेत. हा. यांना आपण नारळ म्हणतो. नारळाच्या अच्छा. गोट्यासारखा आकार असतो म्हणून नारळ. खरं तर या पदार्थाचं नाव सुपारी ठेवलं असतं तरी चाललं. हो मे बी. ते जास्त संयुक्तिक राहिलं असतं. हं. हे असे छान असं गोळे गोळे करून घेत मी आहोत. पण एक प्रयत्न करू का बरं? नक्की नक्कीच. काय सुंदर केलाय बघा मी. एकदम खूपच हा. छान. आमचा हा जो लाडशाखी वाणी समाज आहे तो साधारण 400-450 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये व्यापारासाठी स्थलांतरित झाला. बर. आणि मुख्य व्यवसाय म्हणजे किराणा. त्या समाजाच्या खाद्य संस्कृतीमध्ये ना राजस्थानची जी बेसिक खाद्य संस्कृती आहे ती जास्त दिसून येते. म्हणजे जे बरं. परंपरागत जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे डाळींचा भरपूर वापर Correct. आमच्या गट्टे गट्टे जे गट्टे हा, आहेत. दालबट्टी. दालबट्टी. दालबट्टी मला फार आवडते. पण हं. तुम्ही पाहिलं का काय सुंदर मी नारळ तयार करतोय. हे बघा प्रेक्षक हो, इतका गोल नारळ तुम्ही पाहिला होता का? मी तयार केलाय. नारळा पोफळीच्या बागा तयार झाल्या. आता हे आपण ह्या उकळायला पाण्यामध्ये टाकायचं. उकळायला टाकूया. हे काम मला फार आवडतं हा. उकळत्या पाण्यामध्ये डुबुक डुबुक सोडायचं. छोट्या छोट्या थोडं गोष्टीतला आपण आनंद शोधता आला त्याच्यामध्ये ना पाहिजे. एक अर्धा चमचा तेल टाकूया की हे त्याच्यात नारळ. का? हो, त्याच्याने काय होईल? त्याच्याने एकमेकांना ती चिपकणार नाहीत नारळ. अच्छा. पुरेपुरे. हे तेल फार महत्वाचं आहे बरं का. नाहीतर आपण जे तयार केलेले छोटे छोटे नारळ आहेत ते एकमेकांना चिकटायची शक्यता आहे. ते चिकटू नये म्हणून हे तेल घालायचं. बरोबर ना? हो, आता मला वाटतं सगळे एकत्रच टाकू. एकत्र टाकले तरी चालतं. वा काय छान दिसतंय. हो. आता 5-1 मिनिटामध्ये छान असे शिजलेत का ते वर तरंगून येतील. झाकण ठेवायची गरज आहे का? नाही नाही. उकळवण्यामागचा उद्देश हा एकच असतो की जेणेकरून आपण पदार्थ हा पचायला हलका होतो. आता जेव्हा हे उकळून तयार होतील त्याच्या पुढची कृती काय आपली? आपण फोडणीत थोडंसं घालणार आणि त्यांना त्याच्यामध्ये परतवणार आणि आपली रेसिपी तयार होणार. अरे वा. पण मग त्याला ग्रेव्ही असते का कोरडं असतं? ड्राय असतं. आपण थोडंसं पाणी घालणार कारण की आपण जे काही परत थोडं तिखट वगैरे घालणार तर ते आतमध्ये मुरण्यासाठी थोडं पाण्याचं हे करणार. वा वा वा. आणि- थोडक्यात हे ना उडदाच्या डाळीचे मंचुरियन वाटतायत मला. हो असंही म्हणू आहे की शकतो. नाही? मंचुरियन आज बघा काय? कसं असतं परंपरेमध्ये त्या- आपल्याकडे सुद्धा हे सगळं आहे. त्याच गोष्टी असतात. आहेत की नाही. फक्त प्रत्येकाचं साहित्य वेगळं आणि वातावरणानुसार. वातावरणानुसार तिथले पदार्थ वापरले जातात फारच आणि छान. त्या पद्धती. ठीक आहे. मग हे उकळून झालं की आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मला वाटतं हे पुरेसं हो उकळलंय. उकळलंय. छान वर तरंगून आलेले आहेत ते नारळ. आता आपण हे यात काढून घेऊया. अरे वा काय छान झाले तो. हो छान शिजले आहेत ते. मस्त. कढई आता आपण आपण- बाजूला करून हो. ठेवूया. आणि पुन्हा फोडणीची तयारी करूया. चला मग छान पॅन हा चालेल ना तुम्हाला? हो हो चालेल चालेल. परफेक्ट. त्याच्यात तेल घेऊया. हो, पुरे. बरं आपण आता तेल गरम होईपर्यंत अजून थोड्या गप्पा मारू. कुणाच्या हाताला चव होती? आजी, घरातली कोण, आई कोण करायचं स्वयंपाक सगळं? म्हणजे सासरी बघितलं तर सासूबाई खूप छान करायच्या. म्हणजे आमच्या समाजामध्ये रात्रीची जी पदार्थ साधारण 1 पॉट मेल जास्त बनवलं जातं. त्याच्यामध्ये मग कढी खिचडी, थालीपीठं, सांजा म्हणजे एवढा एक पदार्थ केला की रात्रीचं जेवण हलकं फुलकं असं बनवलं जातं. त्या पदार्थांमध्ये सासूबाई खूप माझ्या ट्रेन बरं, होत्या. म्हणजे बरं. त्यांच्या हाताला खूप चव होती. काय घालूया? थोडं जिरं घालूया आधी. हम्म. मोहरी, आता काय? हिंग, तेल तापलंय, कढीपत्ता, आता काय? थोडं तिखट, हळद, मीठ घालूया आणि अर्धा ग्लास पाणी घालूया. तिखट पुरे? पुरेपुरे. हळद आणि मीठ मीठ आधीच घालायचं? थोडंसं घालूया. पाणी घातलं की लगेच आपण त्याच्यात पाणी घालूया. झालंय. लगेच पाणी? थोडं घाला. पुरे. पाण्याला उकळ आलेलं आहे. आपण आता याच्यात हे नारळ घालणार आहोत. वा 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 वा. आणि झाकण ठेवणार आहोत. बारीक गॅसवर छान वाफ येऊ द्यायची त्याला.